पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या वाघाडी इथल्या सचिन, सुबोध आणि संदीप या 3 भावांनी आपल्या पारंपरिक शेतीचा चेहरा बदललाय। शेतीत आधुनिक तंत्रासोबतच शेतीमालाला पूरक असणारा मत्स्यपालन, कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय सुरू केलाय। या तिन्ही व्यवसायातून त्यांना खर्च वजा जाता वार्षिक 4 लाख रुपयांचा नफा मिळतोय। पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातील वाघाडी इथल्या कडू कुटुंबियांची वडिलोपार्जित 5 एकर जमीन आहे। 5 एकरात पारंपरिक पद्धतीने भात शेती केली जात होती। मात्र भात शेती परवडत नसल्याने सचिन, सुबोध आणि संदीप कडू या 3 भावंडांनी शेतीला पूरक असणारा मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केलाय। वडिलांच्या नावावर असणारी 5 एकर जमीनमध्ये आम्ही 3 भावांनी भात शेतीमध्ये येणार उत्पन्न हे कमी असल्या कारणाने तलावाकडे आणि पोल्ट्री व्यवसायात आणि म्हैसी दुग्ध व्यवसायामध्ये उतरलो। मत्स्य व्यवसायासाठी कृषी विभागाच्या सहकार्याने 34x34चं शेततळ घेतलंय। दोन्ही तलावात 16,000 रुपयांची मत्स्य बीज टाकण्यात आली। 6 महिन्यात माशांची वाढ पूर्ण झाली। मत्स्य व्यवसायातून 6 महिन्यात खर्च वगळता 1 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय। तलावा मिळून 6,000 नग टाकले। 6,000 नगांची आम्ही किरकोळ विक्री 140 रुपये ते 160 रुपये किलोने केली। त्याच्यातून आम्हाला 1,30,13,000 मिळाले आणि व्यापाराला जी विक्री केली 100 रुपये प्रति किलो ते 2 टन त्याचा आम्हाला 2 लाख रुपये आले। आणि अजून आमच्याकडून अशी अपेक्षा आहे का 50 ते 60 हजाराचे मासे निघतील। कडू कुटुंबियांनी पारंपरिक दुग्ध व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली आहे। कडू कुटुंबियांकडे 15 म्हशी आहेत। त्यातील 4 म्हशी दूध देतात। दिवसाला 25 ते 30 लिटर दूध विक्री करण्यात येते। तलावाच्या बाजूला म्हशींना चाऱ्यासाठी गवताची लागवड करण्यात आली आहे। दुधाची विक्री 50 रुपये लिटर प्रमाणे करण्यात येते। दररोज 1,500 रुपयांचं उत्पन्न मिळतं। तिला जोडधंदा म्हणून आम्ही दुग्ध व्यवसाय चालू केला। आमच्याकडे पाण्याचा मुबलक साठा तलाव असल्याकरताना चारा तयार करण्यासाठी, म्हशींना धुण्यासाठी पाणी मुबलक असल्याकरताना आम्ही जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय चालू केला। 10 जनावरांना 3 म्हशी दूध देतात, त्यांच्यातनं 25 लिटर दूध येतं। सरासरी आमचं मार्केटला 50 रुपये लिटरने दूध जातं। त्यावेळेला आम्हाला 1400-1500 रुपये त्यांचा खर्च वजा करून आम्हाला 30 ते 35,000 रुपये महिन्याकाठी इन्कम येतं। कडू कुटुंबीय शेतीला पूरक असणारा कुक्कुटपालनाचा व्यवसाय देखील करतात। त्यांच्याकडे 500 देशी कोंबड्या आहेत। देशी कोंबड्यांची अंडी आणि चिकनला मोठी मागणी आहे। मागणी मोठी असल्याने त्यांनी कासा बाजार इथं चिकन सेंटर सुरू केलंय। एका कोंबडीची विक्री 250 ते 300 रुपयांना करण्यात येते। कुक्कुटपालन व्यवसायातून वर्षाकाठी खर्च वजा जाता 80,000 रुपयांचा नफा मिळतो। मी जे कोंबड्या आहेत त्या गोरेगाववरून आणल्या, 500 नग आणले मी पहिल्यांदा। तर त्याच्यापासून मला 200 रुपये नगाप्रमाणे 80,000 भेटले। काही अंड्यासाठी ठेवल्या। आता अंड्यातून मला रोजचे 150 ते 200 रुपये भेटतात। असे करून जे वर्षा काठाला 80 ते 90,000 मिळतात। शेतीला पूरक असणारा कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि दुग्ध व्यवसायातून कडू कुटुंबियांना वर्षाकाठी खर्च वजा जाता 4 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय। तसंच गोठ्यातील शेणाचा वापर करून गोबर गॅस तयार करण्यात येतो। कडू कुटुंबियांना बाजारातून महागडा गॅस आणण्याची गरज पडत नाही। तसंच त्यांनी जनावरांना चारा देण्यासाठी कडबा कुट्टी यंत्रही आणलंय। आमच्याकडे 10-15 वर्षापूर्वीचा गॅस आहे। त्या आम्ही सगळं जेवण वगैरे सगळं 10 माणसांचं जेवण आम्ही त्याच्यावरच बनवतो। इतर इंधनावर नाही, फक्त पाणी आम्ही लाकडावर तापवतो। नाही तर सगळं आमचं जेवण त्याच्यावर, नाश्त्यापासून जेवणापासून सगळं। कडबाकुटी मशीनचा फायदा हा आहे की त्याच्यात आपण गवत आणि पेंढा कापून दिल्याने खाद्य पण वाचतं आणि त्याच्यानंतर हे खाद्य आम्ही घरच्या घरी तयार करतो। संदीप, सचिन आणि सुबोध या तिन्ही भावंडांनी पारंपरिक शेती करण्यापेक्षा शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायातून प्रगती साधली आहे। तसंच नोकरी करण्यापेक्षा शेतीपूरक व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्तर कसा उंचावेल यासाठी प्रयत्न केलेत। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।